जीवन संजीवनी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपले आरोग्य आपल्या हाती अशी एक म्हण आहे। सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये जिथे प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपल्याला द्यावा लागतोय, प्रत्येकजण चांगल्या लाईफस्टाईलसाठी धडपड करतोय, पण चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी चांगले आरोग्य ही तेवढीच आवश्यक गोष्ट आहे आणि आपले आरोग्य चांगले ठेवणे हे आपल्याच हाती आहे। कितीही सल्ले किंवा कोणतीही सांगितलेले डाएट्स फॉलो करणे असो, तुम्ही करत असलेली प्रत्येक चांगली वाईट गोष्ट तुमच्या आरोग्यावर परिणामही करतच असते। हे वेगळं सांगायची तुम्हाला त्याची काहीच गरज नाहीये। मग ते वेळेवर जेवण असो किंवा भरपूर पाणी पिणे असो वा वेळेवर झोपणं असो, अनेकदा आरोग्याशी निगडीत अनेक साध्या सोप्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष हे होत असतं। जसं घरातल्या घरामध्ये उपलब्ध असलेली एखादी आरोग्यदायी उपयोगी अशी वनस्पतीची किंवा पदार्थ म्हणा, आपण अगदी आटापिटा करत सूर्यफुलाच्या बिया सुपरमार्केटमधून किंवा ब्रोकली खाण्यासाठी घेऊन येत असतो। अशी अनेक बाहेरच्या देशातून आलेली फॅट्स फॉलो आपण सध्याला करायला लागलो आहोत। मात्र दुसरीकडे आपल्याच परसबागेतील अगदी आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या किंवा लागवड करता येतील अशी किंवा बाजारात सहज उपलब्ध होतील अशा भाज्यांकडे किंवा वनस्पतींकडे आपले दुर्लक्ष व्हायला लागले आहे। परंतु मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही, कारण आम्ही आमच्या चॅनलवरती अशाच वनस्पतीबद्दल किंवा अशाच आरोग्य टिप्स तुम्हाला देत असतो, जेणेकरून की तुम्हाला घर बसल्या अगदी सहज तुम्हाला त्याची एकदम बेसिकपासून तुम्हाला माहिती मिळत असते। त्याचसाठी मित्रांनो, आमचे जीवन संजीवनी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज आणि लगेचच पाहायला मिळतील। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये अमृत कुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुळवेल या वनस्पतीची माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण गुळवेलाची थोडीशी माहिती घेऊयात आणि त्याची ओळख करून घेऊयात किंवा गुळवेल म्हणजे नेमके काय आहे। मित्रांनो, गुळवेल म्हणजेच गुळची किंवा त्याच्या शास्त्रीय नावानुसार ट्युपोस्पोरिया कॉर्डिफोलिया ही वनस्पती आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते। मित्रांनो, याच वनस्पतीला अमृतवेल असे सुद्धा म्हणतात। या वनस्पतीच्या सत्वांचा वापर वेगवेगळे औषधे म्हणून केला जातो, ज्याला गुळवेल सत्व असे म्हटले जाते। याच गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये आलेला आहे। विविध भाषांमध्ये गुळवेलाची वेगवेगळी नावे आहेत। मित्रांनो, इंग्लिशमध्ये गुळवेल या वनस्पतीला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया या नावाने ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याच गुळवेलीला मधुपर्णी, वत्साग्नी, अमृता, गुरुची, बल्ली, छिन्ना, छिन्नरुहा, सोमा, सोमावली असे अनेक नावांनी ओळख आहे। त्याचप्रकारे मित्रांनो, मराठीमध्ये या वेलीची सुद्धा वेगवेगळी नावे आहेत, जसे की गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुरुची, गरोळ आणि वारुडवेल ही अशी तुम्हाला नावे वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला आढळून येतील। आणि मित्रांनो, त्याचप्रकारे हिंदीमध्ये ह्या वनस्पतीची ओळख गिलोय, गुडीच या नावाने सुद्धा आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती आपल्याला आढळून येते। गुळवेलाची वेल ही आकाराने मोठी आणि मांसल असते। मोठ्या झाडांवरती किंवा कुंपणांवरती पसरलेली आपल्याला सहज दिसून येते। या वेलीचे खोड हे लांब धाग्यांसारखे आणि बोटा एवढे जाड असून त्यावरील सालही एकदम पातळ असतात आणि त्यांची त्वचेप्रमाणे आपल्याला आढळतात। काही कालावधीनंतर त्याची सालं जी आहेत हे निघून जात असतात। या खोडांवरती लहान लहान छिद्र सुद्धा आपल्याला दिसून येतात। मित्रांनो, या वेलीच्या खोडातील आतला जो भाग असतो तो भाग जो आहे तो चक्राकार आपल्याला दिसून येतो। ज्यावेळेस आपण ते कट करतो त्यावेळेस आपण सहज चक्राकार आहे असे पाहू शकतो। ही जी वेल आहे, वेल ही एकदम हिरवीगार असते। तिचे मुळे फुटून खाली ते लोंबत आपल्याला आढळून येतात, जे असे लोंबत असतात अशा प्रकारचे। पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग त्याचा जो असतो तो हिरवागार असतो। वेलीचे जे पाने असतात ते हाताला गुळगुळी लागतात आणि त्याचा देठ असतो तो लांब लांब असतात। ह्या येणारी जे फुले वगैरे असतात ती पिवळसर हिरवी असतात असे आपल्याला दिसून येतात। फळांमध्ये सुद्धा हे गोलाकार असतात, मोठ्या वाटाण्यासारखी पण कठीण कवचाची याची फळे असतात। साधारणतः या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून जुलै दरम्यान फळे आणि फुले हे येत असतात।
मित्रांनो, गुळवेल ही एक नैसर्गिक अमृतकुंभ आहे असा उल्लेख आपल्याला या वनस्पतीचा जे पुरातन ग्रंथ जर आपण काढून पाहिले तर अनेक ऋषीमुनींनी याचा केलेला दिसून येतो। अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो। एक संदर्भ असा पण आहे की जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्धानंतर देवाचा जो राजा म्हटला जातो जो इंद्र आहे त्याने अमृताचा पाऊस पाडला होता। युद्धामध्ये जी काही वानर सेना होती जी मृत्यू पावली होती त्यांच्यासाठी हे जे त्यांनी अमृत पाऊस पाडलेला असं आढळून येतं। ते कशासाठी तर जे वानर आहेत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना पुनर्जीवन देण्यासाठी अमृताचा पाऊस पाडला होता। पुनर्जीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब ज्या ज्या जागेवरती पडले त्या ठिकाणी ही अमृतवेल म्हणजेच गुळवेल उगवलेली आहे असा सुद्धा आपल्याला उल्लेख आढळून येतो। मित्रांनो, ते काहीही असो परंतु गुळवेलाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। मित्रांनो, गुळवेलीची जी पानं असतात हे आपल्याला खायची जी पानं असतात आपण त्याच्यासारखी सेम टू सेम दिसायला सारखीच असतात। गुळवेलीच्या पानांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आपल्याला आढळून येतात आणि यांच्या शिरांमध्ये स्टार्चचे प्रमाणसुद्धा आढळून येते। मित्रांनो, विशेष करून जे कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेल असते ही वनस्पती खूप महत्त्वाची असते आणि या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक आपल्याला वाढ असते किंवा त्याचे आपल्याला जास्त फायदे हे होत असतात। मित्रांनो, आपल्याला याचं सेवन भाजीच्या स्वरूपात सुद्धा करता येतं। तर आपण कसं करायचं आहे, गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून याची भाजी केली जाते। या भाजीचे शरीरातील अग्नीचे वर्धन होते त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगल्या गतीने होत असते। मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे। साखरेचा इष्टनिष्ठ परिणाम शरीरावर होत असतो त्यामुळेच थकवा येतो। अशा अवस्थेमध्ये ही भाजी वरचेवर खावी। मित्रांनो, वरचेवर येणारी सर्दी म्हणा, खोकला, ताप यांसाठी गुळवेलीची जी भाजी आहे ही खूप महत्त्वाची आहे किंवा खूप गुणकारी अशी आहे। त्वचेच्या विकारांचे मूळ कारण हे अनेक वेळा आपल्या रक्तातच असते। रक्तातील दोष नाहीसे करून त्वचा रोग कमी करण्यासाठी ही भाजी खूप उपयोगी अशी आहे। कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी ही खूप फायदेशीर आहे। मित्रांनो, गुळवेलीच्या पानांपासून आपल्याला जी भाजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला काय काय सामान किंवा साहित्य लागते। गुळवेलीची आपल्याला कोवळी पाने त्यासाठी लागणार आहेत, कांदा, लसण, तेल, तिखट आणि स्वादानुसार मीठ। तर मित्रांनो, याची कृती कशी करायची आपल्याला सर्वप्रथम गुळवेलीची जी पाने आहेत हे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि ती बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, कांदा चिरून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तेलावरती तो कांदा परतून घ्यायचा आहे। लाल पडेपर्यंत आपल्याला परतून तसाच घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण लसण वगैरे पण थोडासा घालू शकतात। त्यानंतर गुळवेलीची जी चिरलेली पानं असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची आहेत। त्यानंतर थोडेसे तिखट त्यामध्ये टाकायचे आहे आणि स्वादानुसार मीठ घालून आपल्याला ती भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की गुळवेलीचे आपल्या शरीरासाठी असे कोणकोणते फायदे होत असतात। मित्रांनो, कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला ताप आलेले असेल तर यावरती गुळवेल हा खूप रामबाण उपाय आहे। म्हणूनच सर्व तापांवरील औषधांमध्ये याचा व्यवस्थितरित्या वापर केला जातो। त्यानंतर मित्रांनो, रोगप्रतिकारक शक्ती वाढ करण्यासाठी गुळवेल ही खूप फायदेशीर आहे। गुळवेल तुमच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढवते ज्यामुळे तुम्हाला सर्दी म्हणा, खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते। यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात तसंच शरीराच्या इतर भागांतील हानिकारक तत्त्वसुद्धा शरीराच्या बाहेर टाकण्याचे हे काम करत असते। तसेच मानसिक ताण, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टींमुळे तुमच्या पचनक्रियेवर त्याचा थेट वाईट परिणाम हा होत असतो। मित्रांनो, गुळवेलामध्ये पचन आणि ताण दूर करण्याचे गुण असतात ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि इतर समस्या ह्या दूर होत असतात। याच्या सेवनामुळे भूक तुमची ही वाढ होत असते। यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक ताणतणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होत असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर का पचन संस्थेशी रिलेटेड कसलाही प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तींनी निसंकोचपणे या गुळवेलीचे सेवन करायला हवं। जर का तुम्हाला मधुमेह असेल तर गुळवेल ही तुमच्यासाठी एक वरदानच आहे, कारण गुळवेलामध्ये हायपोग्लिसमिक अर्थात साखर कमी करणारे घटक आढळून येतात ज्यामुळे रक्तदाब आणि लिपिडचा स्तर हा कमी होत असतो। गुळवेलीच्या नियमित सेवनाने टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होत असतो। रोज गुळवेल रस आपण प्यायला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला जे शरीरातील साखरेचे प्रमाण आहे हे कमी होण्यास मदत मिळते। त्याचप्रकारे मित्रांनो, ज्या व्यक्तींना डोळ्यासाठी काही प्रॉब्लेम असेल, डोळ्याचे प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी सुद्धा गुळवेल खूप महत्त्वाची आहे। गुळवेल ही वनस्पती डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते। डोळ्यांच्या कोणत्याही समस्याला ही वनस्पती दूर करते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करत असते। गुळवेल वनस्पती पाण्यामध्ये उकळून ते पाणी आपल्या डोळ्यांना लावल्याच्या नंतर डोळ्यांचे सगळे आजार हे दूर होतात।
मित्रांनो, गुळवेलाच्या वापराने चष्म्याचा नंबरसुद्धा कमी होण्यास तुम्हाला मदत ही होईल. गुळवेलाच्या पानाचा रस आपण मधामध्ये घालून जर का डोळ्यांवरती लावल्याच्या नंतर सगळे छोटमोठे विकार आहेत हे कमी होण्यास मदत मिळते. आवळा आणि गुळवेलाचा रस एकत्रित करून पिल्याच्या नंतर तुमची जी नजर आहे ही तीक्ष्ण होण्यास तुम्हाला मदत मिळेल. त्यानंतर आहे खोकल्यासाठी सुद्धा ही खूप गुणकारी अशी आहे. खूप दिवसांपासून खोकला जर का तुमचा जात नसेल तर अशा व्यक्तीने गुळवेलाच्या रसाचे सेवन हे करायला हवे. हा रस रोज सकाळी घेतल्याच्या नंतर खोकल्यापासून आराम मिळतो. हा उपाय खोकला थांबेपर्यंत तुम्ही करू शकतात. मित्रांनो, सर्दी, पडसं, ताप इत्यादी आजारांमध्ये गुळवेलीची जी खोड असतात त्याचा तुकडा पाण्यामध्ये आपण उकळून ते पाणी आपण प्यावं. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता तर तुमची वाढतेच आणि त्यामुळे अशक्त जे रुग्ण असतात ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी झाली असते किंवा त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी, पडसं वगैरे ताप असे जे आजार होत असतात हे बरे होण्यास मदत मिळते. त्याचप्रकारे मित्रांनो, आजकाल चिकनगुनिया जे व्हायरल ताप असे म्हणे किंवा आपला आता जो व्हायरस आलेला आहे, कोरोनाचा जो प्रादुर्भाव होत आहे, यांच्यासाठी हा खूप उपयोगी असा आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तींना महिन्यांपासून खूप जुनी गुडघेदुखीचा त्रास जाणवतो अशासाठी सुद्धा खूप उपयोगी अशी ही वनस्पती आहे. अशावेळी गुळवेलाच्या पानांचा काढा खूप लाभदायी ठरतो. लहान मुलांमधील सर्दी म्हणा, खोकला आणि जर त्यांना ताप येत असेल तर यांच्यासाठी गुळवेलाच्या पानांचा रस आपण त्यांना बनवून द्यायला पाहिजेत. मित्रांनो, ते 2 ते 3 वेळा त्यांनी मधाबरोबर त्याचं जे पान वगैरे असतं त्यांचं चाटण करायला हवं. लगेच त्यांना फरक जाणवेल. ज्या व्यक्तींमध्ये ताप आल्यामुळे अशक्तपणा आल्यासारखं त्यांना जर का वाटत असेल तर तो दूर करण्याची गुळवेलामध्ये खूप गुणकारी अशी ताकद आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, गुळवेलाचा रस घेतल्याने शरीरातील रक्ताचे जे प्रमाण असते ते वाढते. ॲनिमिया ज्या व्यक्तींना असतो किंवा ते रुग्ण असतात त्यांनी गुळवेलाच्या रसाचे सेवन हे करायला पाहिजे. त्यामुळे त्यांना फरक हा जाणवतो. मधुमेह म्हणजेच डायबिटीज ही गुळवेलाचा रस खूप गुणकारी आहे. कावीळ जर का झालेला असेल तर का त्या व्यक्तीने गुळवेलाच्या पानांची पावडर मधाबरोबर घेतल्याच्यानंतर त्यांना हा हमखास फायदा होतो. कावीळमुळे रुग्णाला येणारा जो अशक्तपणा असतो तो गुळवेल घेतल्याच्यानंतर दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा मधातून 2 ते 3 वेळा त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांना आराम हा जाणवेल. हातापायांची जळजळ होत असल्याच्यानंतर गुळवेलची जी पाने असतात ते वाटून सकाळ आणि संध्याकाळ पायाला आणि हाताला लावावीत, जेणेकरून की जी जळजळ होत असते ती कमी होण्यास मदत मिळेल. स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये गुळवेलाचा रस सेवन केल्यामुळे त्याचा खूप लाभ त्यांना होत असतो. गुळवेलाचा रस सेवनाने ॲसिडिटीचा जो त्रास असतो तो सुद्धा दूर होण्यास मदत मिळते. मित्रांनो, गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावरती लावल्याच्या नंतर तारुण्यपेटिका, फोड आणि पुरळ हे बरे होण्यास मदत मिळत असते. जर का काही व्यक्तींना कानाचा त्रास असेल, कान दुखत असल्याच्यानंतर गुळवेलाच्या पानांचा रस काढावा आणि 1 थेंब किंवा 2 थेंब त्या कानामध्ये घालावे, त्यांना लगेच आराम मिळेल. अंगाला जर का खाज येत असल्याच्यानंतर गुळवेलाच्या पानांचा रस आणि हळदीचा लेप एकत्रित करून आपल्या शरीरावर लावावा, जेणेकरून की तुमच्या अंगावर येणारी जी खाज आहे ही तात्काळ थांबेल आणि तुमची त्वचासुद्धा चमकदार होण्यास तुम्हाला मदत मिळेल. तर मित्रांनो, हे काय होते गुळवेलाचे फायदे आणि गुळवेलाचा वापर कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. आणि मित्रांनो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आमचे चॅनल तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.